नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, हा जो जॉब आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली इथे असणार आहे. आणि महत्त्वाची सूचना आधीच मी सांगतो, हा कंत्राटी पद्धतीचा जॉब आहे. फक्त सरकारी महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे, पण हा पूर्णपणे कंत्राटी पद्धतीचा जॉब आहे. एका व्हिडिओमध्ये मी कंत्राटी पद्धतीचा जॉब बोललो नव्हतं, तर एका आपल्या मित्राने सबस्क्रायबरला थोडं कन्फ्युजन झालं होतं. तर हा कंत्राटी पद्धतीचा जॉब आहे, पण हा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आहे. तर हा जो जॉब असणार आहे, हा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीसाठी असणार आहे. महाराष्ट्र शासनाचं जे ऑफिस आहे, त्यामुळेही ते महाराष्ट्र शासन आहे. ह्याचं जे एज असणार आहे ते तुम्हाला फक्त 18 वर्ष पूर्ण पाहिजे. महाराष्ट्राचा कुठलाही राज्यातील उमेदवार हा पात्र आहे. अनुभवाची काही गरज नाही, फ्रेशर्स पण अर्ज करू शकतात. मेल फिमेल दोघंही करू शकतात. आणि जो अर्जाचा जो प्रकार आहे तो ऑफलाईन पाठवायचा आहे तुम्हाला गडचिरोलीच्या ऑफिसला. तिथे तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल. कुठल्याही प्रकारची एक्झाम नसणार आहे. अर्जाची फीज ही 0 असेल. आणि आधीच मी सांगितलं, हा कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब असणार आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये असला तरीही डायरेक्ट निवडणूक होईल. अप्लायची जी डेट आहे ती 3 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. 7 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा आणि इंटरव्ह्यू अटेंड करा. अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो गडचिरोलीचं भामरागड एट्टापल्लीचं तहसील कार्यालय आहे. त्या ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती www.gadchiroli.gov.in आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण असेल ते तुमचं गडचिरोली असेल. जरीही तुम्ही पात्र नसाल तरी तुमचे फ्रेंड्स कोणी जॉबच्या शोधामध्ये असेल त्यांना हे नक्की पाठवा. कोणाला तरी जॉब भेटून जाईल. किंवा तुमच्या गडचिरोलीच्या साईडला कोणी मित्र असेल त्यांना पाठवा. पदभरतीचं जे विवरण आहे ते खालील प्रकारे आहे. केंद्र चालकाचं हे पद एकूण 22 पद भरणार आहे. एकत्रित मानधनी 8,000 रुपये असेल. आणि कार्याचे जे ठिकाण असेल ते मिनी सेतू केंद्र असेल, म्हणजे सेतू सुविधा केंद्र. पहिले 11 महिन्यांसाठी तुम्हाला हायर करतील. पहिले 11 महिन्यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स, तुमचं वर्तन चांगलं असेल, तुम्ही काम चांगलं केलं तर ते कंटिन्यू करतील. अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो मी सांगितल्याप्रमाणे 30 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत आहे. सरकारी कार्यालयाचा जो वेळ असतो 9 ते 5 त्या वेळेमध्ये टाकायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र प्रक्रियेबाबत प्रसिद्धी जी आहे ती gadchiroli.gov.in ह्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराबाबतची सगळं माहिती तुम्हाला वेळोवेळी ह्या वेबसाईटवरती पण भेटेल. मी याची लिंक कमेंटमध्ये देऊन डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. तर ह्या पदासाठी काही एलिजिबिलिटी आहे ज्या उमेदवाराने पूर्ण केलं पाहिजे. तो 18 वर्षाचं वय पूर्ण झालेलं पाहिजे. किमान उच्च माध्यमिक म्हणजे 12वी तिची झालेली पाहिजे. MSc झालेली पाहिजे. आणि तो तालुक्याचा रहिवासी असावा. त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड खाते पाहिजे. नैतिक अद्यपन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा दोषी तो ठरलेला नसावा. निवड प्रक्रिया जी होईल ती डायरेक्ट मुलाखत घेण्यात येईल, मुलाखतीच्या ठिकाणी. तर म्हणजे ही जी भरती आहे ही स्पेसिफिकली फक्त गडचिरोलीतील त्या तालुक्यासाठी आहे, ज्या तालुक्यामध्ये ओपनिंग असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये. शासकीय निवड प्रक्रियेमध्ये जी मुलाखत होईल त्याला उमेदवाराकडून खालील प्रकारे नॉलेज असल्याचं एक्सपेक्टेड आहे. जसं त्याला शासकीय सेवांचं ज्ञान पाहिजे, नागरिक अभिमुख सेवावृत्ती, डिजिटल प्रमाणे हाताळण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा व नैतिकता, माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षेबाबत त्याला जागरूकता पाहिजे. अटी आणि शर्ती. तर पहिली अटी, हा पूर्ण मी सांगितलं हा कंत्राटी पद्धतीचा असणार आहे, परमनंट नसेल हा जॉब. पहिले तुम्हाला 11 महिन्यासाठी हायर करण्यात येईल. समाधानकारक असेल तर ते कंटिन्यू पण करतील. कंत्राटी नियुक्तीमुळे कोणत्याही उमेदवारास नियमित शासकीय सेवेत समाविष्ट होण्याचे किंवा कायमस्वरूपी नियुक्ती यांचा अधिकार प्राप्त होणार नाही. उमेदवाराने आधार दिलेली सर्व माहिती ही खरी पाहिजे. निवड प्रक्रियेत छाननी घेण्याचा सर्व अधिकार हा समितीचा असेल. शैक्षणिक अर्हता पूर्ण जे करतील तेच उमेदवार पात्र असतील. तर अशा ह्या खूप साऱ्या त्यांनी अटी दिलेल्या आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन जाहिरात डाउनलोड करून सविस्तरपणे सर्व जाहिरातीचे नियम आणि अटी वाचवू शकतात, जर तुम्ही ह्या याच्यासाठी पात्र असाल तर जा डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. तुम्ही इलिजिबल नसाल ह्या जिल्ह्यासाठी, तुमच्या फ्रेंड्सला पाठवा जे इलिजिबल असतील ते. आणि पूर्णपणे ह्या जॉबचा फायदा घ्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. तर मी असे सर्व जॉब अपडेट्सचे व्हिडिओ टाकत असतो, सगळ्या जॉब अपडेट्सचे. तर कोणतीही जॉब अपडेट्स मिस न होण्यासाठी, प्रत्येक जॉब अपडेट्स तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या जॉब अपडेट्स ह्या भेटत राहतील. आणि मी इतर शैक्षणिक फॉर्म भरण्याचे व्हिडिओसुद्धा टाकत असतो, तर त्याला तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
थँक्यू आणि हा व्हिडिओ पाठवून द्या तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.